नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एस के बुक समरी या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. महान लेखक नेपोलियन हिल यांच्या थिंक अँड ग्रो रिच नक्की फरक पडत आहे याचे आपण आतापर्यंत एकूण 5 चॅप्टर्स पाहिलेले आहेत आणि मी या पुस्तकाच्या पहिल्या चॅप्टर्स मध्ये म्हटल्याप्रमाणे या पुस्तकातील सर्व चॅप्टर्स आणि या चॅप्टर्स मधील एकूण एक लाईन, सर्व शब्द, सत्य घटना आणि जीवन बदलवणाऱ्या एकूण 500 लोकांच्या यशस्वी गोष्टी आणि जगाला श्रीमंत बनवणाऱ्या या पुस्तकाचे सर्व चॅप्टर्स नक्की पहा, जेणेकरून श्रीमंत बनण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपल्या बरोबर इतरांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करूयात. आणि चॅप्टर नंबर 6 ला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. विश्वास. चॅप्टर नंबर 6. इच्छा पूर्ण करण्यासाठी कल्पना करणे आणि त्या इच्छावर विश्वास ठेवणे. श्रीमंत होण्याकडे जाणारे दुसरे पाऊल. विश्वास हा मनाचा मुख्य रासायनिक घटक असतो. जेव्हा आपल्या विचारांची फ्रिक्वेन्सी विश्वासाशी जोडली जाते तेव्हा आपले सबकॉन्शियस माइंड त्या विचारांची फ्रिक्वेन्सी आध्यात्मिक शक्तीच्या रूपाने अमर्याद शक्तीकडे पाठवते, जी त्या विचारांना वास्तव रूप देण्याची क्षमता ठेवते. सर्व सकारात्मक भावनांपैकी विश्वास, प्रेम आणि लैंगिक भावना सर्वात ताकदवान असतात. हे तिन्ही एकत्र आले की त्यांच्यामध्ये अपार शक्ती निर्माण होते, जी विचारांना नवीन ऊर्जा देऊन त्यांना त्वरित आपल्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचवते, जिथे ते आध्यात्मिक शक्तीमध्ये रूपांतरित होतात. ही आध्यात्मिक शक्ती म्हणजे असे माध्यम आहे जे अमर्याद शक्तीकडून वास्तव जगात विचारांना साकार करण्याचे उत्तर घेऊन परत येते. प्रेम आणि विश्वास यांचा मनाशी खोल संबंध असतो आणि ते बहुतांश वेळा आपल्या आध्यात्मिक बाजूसोबत जोडलेले असतात. या अध्यायात आपण ऑटो सजेशन बद्दल सूचना दिल्या आहेत. त्या माहित करून घेतल्यानंतर आपल्याला कळेल की जर तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुमच्या इच्छेवर विश्वास ठेवायला सांगितले तर ते तुम्हाला नक्की मिळते. तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी तुमचे सबकॉन्शियस माइंड तुमच्या विश्वासाच्या आधारावर काम करत असते. जर एखाद्या माणसामध्ये विश्वासाचा कणभरही अंश नसेल तर त्याला विश्वास कसा विकसित करायचा हे सांगणे खूप कठीण असते. हे तितकेच कठीण आहे जितके एखाद्या अंध व्यक्तीला लाल रंग कसा दिसतो हे समजावणे. विश्वास ही मनाची एक अवस्था आहे. या पुस्तकातील 13 तत्वे शिकून ही अवस्था विकसित करता येते. वारंवार आपल्या मनात एखादा विचार टाकणे हेच भावना निर्माण करण्याचे एकमेव साधन आहे. तुम्ही मनात जे विचार पुन्हा पुन्हा आणता तसेच तुम्ही बनता. अगदी गुन्हेगार सुद्धा तसेच बनतात. क्रिमिनॉलॉजिस्ट असे सांगतात की जेव्हा लोक पहिल्यांदा गुन्हे किंवा गुन्हेगाराच्या संपर्कात येतात तेव्हा ते त्यांच्या प्रती तिरस्कार बाळगतात, पण जर काही दिवस तसेच संपर्कात राहिले तर त्यांना त्याची सवय होते आणि दीर्घकाळ तसेच राहिल्यास ते त्या गुन्हेगारी प्रभावाखाली जाऊन त्यात सामील देखील होतात. याचा अर्थ असा की जर तुम्ही एखादा विचार जोरदार भावना आणि आवेशाने सतत विचारात राहिलात तर तुमचे सबकॉन्शियस माइंड तो विचार स्वीकारतो आणि त्यावर काम करू लागतो. तुमचे सबकॉन्शियस माइंड तो विचार साकार करण्यासाठी काहीतरी व्यावहारिक मार्ग उपलब्ध करून देते. ज्या विचारांमध्ये भावना जोडल्या जातात आणि ज्यामध्ये विश्वास भरला जातो ते विचार स्वतःला वास्तवात बदलून टाकतात. अशा लाखो लोकांना वाटते की ते गरिबी आणि उपासमारीत जगण्यास भाग पाडले आहेत, कारण कुठली तरी रहस्यमय शक्ती त्यांच्या विरोधात काम करते जी त्यांच्या नियंत्रणात नाही. पण त्यांच्या नकारात्मक विचारांमुळे आणि नकारात्मक विश्वासामुळे ते स्वतःचे दुर्दैव तयार करतात, कारण त्यांचा सबकॉन्शियस माइंड त्यांच्या या नकारात्मक विश्वासाला पकडतो आणि त्याला हकीकत बनवतो. एकदा पुन्हा हे सांगणे योग्य ठरेल की जर तुम्हाला तुमची इच्छा वास्तवात बदलायची असेल तर ती तुमच्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे, पण यासाठी तुमची इच्छा मजबूत आणि सकारात्मक असणे गरजेचे आहे. असे असेल तरच तुम्ही तिला भौतिक स्वरूपात बदलू शकता. तुमचा विश्वास ही ती भावना आहे जी तुमच्या सबकॉन्शियस माइंडच्या कृतीचा निर्णय करते. ऑटो सजेशनद्वारे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला फसवण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवत नाही. जसे मी माझ्या मुलाच्या सबकॉन्शियस माइंडला फसवले होते. हा फसवा विश्वास वास्तवात उतरवण्यासाठी असेच वागा जणू तुमच्याकडे ती गोष्ट अगोदरपासूनच आहे जी तुम्ही इच्छित आहात. तुम्ही सबकॉन्शियस माइंडला आदेश देत असताना ही भावना तुमच्या मनात असणे अत्यंत आवश्यक आहे. सबकॉन्शियस माइंडची प्रतिक्रिया सबकॉन्शियस माइंडचा विश्वास आणि खात्रीच्या परिस्थितीत दिलेल्या कोणत्याही आदेशाला
सर्वात सरळ आणि व्यावहारिक मार्गाने भौतिक स्वरूप देतो. तुमच्या भावना कशा असाव्यात? तुमच्यासाठी हे आवश्यक आहे की तुम्ही सकारात्मक भावनांना मनाच्या शक्तीच्या स्वरूपात प्रोत्साहित करा आणि नकारात्मक भावनांना कमकुवत करून मनातून बाहेर काढा. ज्या मनात सकारात्मक भावना भरलेल्या असतात ते मन स्वतःचे एक इच्छित स्टेट ऑफ माइंड बनते. असे मन आपल्या इच्छेनुसार सबकॉन्शियस माइंडला आदेश देते. सबकॉन्शियस माइंड त्यांना स्वीकारतो आणि त्यावर तात्काळ कार्यवाही सुरू करतो. धार्मिक लोक अनेक वर्षापासून संघर्ष करीत असलेल्या लोकांना हे सांगत आले आहेत की त्यांना या किंवा त्या धर्माच्या गोष्टीवर विश्वास ठेवायला हवा, पण ते लोकांना विश्वास कसा निर्माण करावा हे सांगण्यात अपयशी ठरले. त्यांनी हे सांगितलेच नाही की विश्वास ही एक मनाची अवस्था आहे जी ऑटो सजेशनच्या मदतीने विकसित केली जाऊ शकते. आपण एका साध्या भाषेत ते तत्व समजावून सांगणार आहोत ज्याच्या मदतीने जिथे विश्वासाचा अंशही नाही तिथेही विश्वास विकसित करता येतो. स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवा. विश्वास म्हणजे ती शक्ती जी विचारांना जीवन, शक्ती आणि कृती प्रदान करते. आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही मोठ्याने वाचल्या तर त्याचा अधिक फायदा होईल. विश्वास हा पैसा कमवण्याचा पहिला टप्पा आहे. विश्वास हे त्या चमत्कारांचे आणि रहस्याचे आधारस्तंभ आहे जे विज्ञानाच्या नियमांनी पूर्णपणे स्पष्ट करता येत नाही. विश्वास हे यशाचे एकमेव औषध आहे. विश्वास हा तो केमिकल आहे जो प्रार्थनेसोबत मिसळला की माणूस अमर्याद शक्तीसोबत थेट संवाद साधतो. हे तेच केमिकल आहे जे माणसाच्या सीमित मनाने तयार केलेल्या साधारण विचार लहरींना आध्यात्मिक कंपनांमध्ये बदलून टाकतो. पुनरावृत्तीची ताकदही सर्वांनाही ठाऊक आहे की माणूस स्वतःला जे सतत सांगत राहतो तो शेवटी त्यावर विश्वास ठेवू लागतो. ते सत्य असो की असत्य. एखादा माणूस जर सतत एकच खोटे बोलत राहिला तर शेवटी तो ते खोटे सत्य म्हणून स्वीकारतो आणि त्यावर 100% विश्वास ठेवू लागतो. माणूस तेच बनतो ज्या विचारांना तो आपल्या मनात स्थान देतो, ज्यांना तो सहानुभूतीने प्रोत्साहन देतो आणि ज्या विचारांना तो भावनांशी जोडून ठेवतो. असे विचार मग एक चालवणारी शक्ती बनतात जी त्यांच्या प्रत्येक कृतीला, प्रत्येक निर्णयाला दिशा देते. आता एक अतिशय महत्त्वपूर्ण सत्य, जेव्हा विचार भावनांशी जोडले जातात तेव्हा ते एक चुंबकीय शक्ती बनतात जी स्वतःसारखे इतर विचार आकर्षित करते. विचारांमध्ये भावना मिसळल्यावर ते अगदी त्या बीजासारखे बनतात जे सुपीक जमिनीत पडताच वाढू लागते, मोठे होत जाते आणि स्वतःसारख्या लाखो बीजांना जन्म देते. मानवी मनाची आकर्षण शक्ती. मानवी मनाकडे अशी शक्ती असते की ते आपल्या मनातील विचारांसारख्या व्हायब्रेशन्स सतत आकर्षित करते. ज्या विचारांवर, प्लॅनवर किंवा ध्येयावर मनात सतत लक्ष असते तो विचार स्वतःशी संबंधित इतर विचारांना आकृष्ट करतो, त्यांच्याशी जोडला जातो आणि अधिकाधिक ताकदवान होत जातो जोपर्यंत तो त्या माणसाच्या मनावर पूर्णपणे नियंत्रण मिळवत नाही. एखादी गोष्ट वारंवार सांगितली जाते, जसे की तुमचे मुख्य ध्येय लिहून ठेवा, ते पाठ करा आणि दररोज ते मोठ्याने वाचा जोपर्यंत त्याचा आवाज लहरी तुमच्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचत नाहीत. नकारात्मक वातावरणातून बाहेर पडा. वाईट वातावरणाच्या प्रभावापासून मुक्त होण्याची शपथ घ्या आणि तुमचे जीवन योग्य मार्गावर आणा. तुमच्या मनाची शक्ती आणि जबाबदाऱ्या मोजून पहा आणि तुम्हाला दिसून येईल की तुमची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे आत्मविश्वासाची कमतरता. तुम्ही ऑटो सजेशनच्या तत्वानेही कमतरता दूर करू शकता आणि तुमच्या शंकांना धैर्यामध्ये रूपांतरित करू शकता. हे तत्व वापरणे खूप सोपे आहे. फक्त काही सकारात्मक विचार लिहून ठेवा, त्यांना पाठ करा आणि वारंवार वाचा जोपर्यंत ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडच्या कार्यप्रणालीचा भाग बनत नाहीत. मित्रमैत्रिणींनो, यानंतर आपण आता बघणार आहोत आत्मविश्वासाचा महत्वाचा फॉर्म्युला. लक्षपूर्वक बघा आणि ऐका. फॉर्म्युला नंबर 1. मला माहित आहे की माझ्या जीवनातील स्पष्ट ध्येय साध्य करण्याची क्षमता आहे आणि म्हणूनच मी स्वतःकडून ही अपेक्षा ठेवते की ते मिळवण्यासाठी मी सतत आणि मनापासून मेहनत करीन. फॉर्म्युला नंबर 2. मला जाणवते की माझ्या मनातील शक्तिशाली विचार शेवटी बाह्य कृतीत बदलतात आणि हळूहळू स्वतःला भौतिक रूप देतात. म्हणूनच मी दररोज 30 मिनिटे माझ्या विचारांना यावर लक्ष केंद्रित करतो की मी ज्या व्यक्तीसारखा बनू इच्छिते त्या व्यक्तीची स्पष्ट मानसिक प्रतिमा माझ्या मनात तयार व्हावी. फॉर्म्युला नंबर 3. मला माहित आहे की ऑटो सजेशनच्या तत्वाचा वापर करून ज्या कोणत्या इच्छेला मी माझ्या मनात सतत ठेवीन ती इच्छा शेवटी एखाद्या व्यावहारिक प्रक्रियेद्वारे भौतिक स्वरूप धारण करेल आणि मला माझे ठरवलेले ध्येय मिळूनच राहील. म्हणूनच मी दररोज 10 मिनिटे या प्रक्रियेला देईन जेणेकरून मी माझा आत्मविश्वास विकसित करू शकेन. आत्मविश्वासाचा फॉर्म्युला नंबर 4.
मी माझ्या जीवनातील मुख्य ध्येयाचे स्पष्ट वर्णन लिहून ठेवले आहे आणि ते साध्य करण्यासाठी पुरेसा आत्मविश्वास येईपर्यंत मी प्रयत्न करणे कधीही थांबवणार नाही. आत्मविश्वासाचा फॉर्म्युला नंबर 5. मला पूर्ण जाणीव आहे की कोणतीही मालमत्ता किंवा स्थान जोपर्यंत सत्य आणि न्यायाच्या आधारावर बांधलेले नाही तोपर्यंत कायम टिकू शकत नाही. म्हणूनच मी असे कोणतेही कार्य करणार नाही ज्याचा फायदा संबंधित सर्वांना होणार नाही. मी फक्त त्या शक्तींना माझ्याकडे आकर्षित करेन ज्या मला यशाच्या दिशेने नेऊ शकतात आणि मी इतरांच्या सहकार्याने यश मिळवीन. मी लोकांना इतरांची सेवा करण्यासाठी प्रेरित करीन कारण मी स्वतः नेहमी इतरांची सेवा करण्याची इच्छा बाळगते. मी संपूर्ण मानवजातीबद्दल प्रेम विकसित करीन आणि द्वेष, मत्सर, स्वार्थ आणि दोष शोधण्याची सवय माझ्या मनातून दूर करीन कारण मला माहित आहे की इतरांविषयी नकारात्मक दृष्टिकोन ठेवून मला कधीच यश मिळू शकत नाही. मी अशी कृती करेन की इतरांना माझ्यावर विश्वास वाटेल कारण मी त्यांच्यावर आणि स्वतःवरही विश्वास ठेवीन. मी या फॉर्म्युलावर स्वाक्षरी करेन, तो पाठ करेन आणि दररोज तो जोराने वाचेल. असे करताना मला पूर्ण विश्वास असेल की हा फॉर्म्युला हळूहळू माझ्या विचारांवर आणि कृतीवर प्रभाव टाकेल जेणेकरून मी एक स्वतंत्र आणि यशस्वी व्यक्ती बनू शकेल. या फॉर्म्युला मागे निसर्गाचा एक नियम आहे ज्याला आजपर्यंत कोणीही स्पष्टपणे सांगू शकलेले नाही. हा नियम तुम्ही कोणत्या नावाने ओळखता याला काहीही महत्त्व नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा नियम माणसाच्या यश आणि कीर्तीसाठी कार्य करतो जर त्याचा सर्जनशील आणि सकारात्मक वापर केला गेला तर. परंतु जर त्याचा चुकीचा किंवा नकारात्मक वापर केला तर हा नियम तितक्याच वेगाने माणसाला नष्टही करू शकतो. या विधानामध्ये एक अतिशय महत्त्वाचे सत्य आहे. जे लोक आयुष्यात हरतात, गरिबी, दुःख आणि कष्टांमध्ये जीवन घालवतात ते असे म्हणून करतात कारण त्यांनी ऑटो सजेशनच्या तत्वाचा नकारात्मक वापर केला आहे. कारण विचारांची अशी सवय असते की ते स्वतःला भौतिक स्वरूपात बदलून टाकतात. यानंतर बघूया सबकॉन्शियस माइंडची वास्तविकता. मित्रांनो, सबकॉन्शियस माइंडला विचार सर्जनशील आहेत की विध्वंसक याची कुठलीही काळजी नसते. तो फक्त त्याच साहित्यावर काम करतो जे आपण त्यात आपले विचार आणि कल्पना टाकून भरतो. सबकॉन्शियस माइंड भीतीचे विचार ज्या वेगाने वास्तवात बदलतो त्याच वेगाने तो धैर्य आणि विश्वासाचे विचार देखील वास्तवात बदलतो. तुलना विजेप्रमाणे जसे विजेचा सर्जनशील वापर उद्योग चालवते आणि मानवजातीची सेवा करते परंतु तिचा चुकीचा वापर प्राणही घेऊ शकतो, तसेच ऑटो सजेशनचे तत्व तुम्हाला आनंद, शांती आणि यश देऊ शकते किंवा ते तुम्हाला दुःख, अपयश आणि विनाशाच्या दरीत ढकलूही शकते. हे पूर्णपणे यावर अवलंबून आहे की तुम्ही ते किती योग्य प्रकारे समजता आणि वापरता. नकारात्मक विचारांचे परिणाम. जर तुम्ही तुमच्या मनात भीती, शंका आणि अविश्वास भरून ठेवले आणि हे मानले की तुमच्या अमर्याद शक्तीशी जोडण्याची क्षमता नाही तर ऑटो सजेशनचा नियम या विश्वासालाच पकडतो आणि त्याला त्या साच्यात ढाळतो ज्याद्वारे तुमचे सबकॉन्शियस माइंड त्याला वास्तवात बदलून टाकते. ज्याप्रमाणे हवा एका जहाजाला पूर्वेकडे नेऊ शकते आणि दुसऱ्याला पश्चिमेकडे, तसेच ऑटो सजेशनचा नियम तुम्हाला उंचावर नेऊ शकतो किंवा खाली पाडू शकतो. हे पूर्णपणे यावर अवलंबून आहे की तुम्ही तुमच्या विचारांचा ध्वज कोणत्या दिशेने बांधला आहे. ऑटो सजेशनच्या नियमाच्या मदतीने कोणताही माणूस अशी उंची गाठू शकतो जिची कल्पना देखील करणे कठीण आहे. हे खालील कवितेत अतिशय सुंदरपणे व्यक्त केले आहे. जर तुम्ही विचार करता की तुम्ही हरलात तर तुम्ही हरलातच. जर तुम्हाला वाटते की तुमच्यात हिंमत नाही तर ती तुमच्यात नसतेच. जर तुम्हाला जिंकायचे आहे पण मनात विचार असेल की तुम्ही जिंकू शकत नाही तर ते जवळजवळ ठरलेले आहे की तुम्ही जिंकणार नाही. जर तुम्हाला वाटते की तुम्ही हराल तर तुम्ही आधीच हरलेले आहात. कारण जगात आम्हाला एक गोष्ट आढळली आहे, यशाची सुरुवात माणसाच्या इच्छेतून होते. ते पूर्णपणे मनाच्या अवस्थेवर अवलंबून असते. जर तुम्हाला वाटते की तुम्ही मागे पडले आहात तर ते खरेच आहे. वर उठण्यासाठी तुम्हाला वर उठण्याचा विचार करावा लागेल. तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल आणि तेव्हाच तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकता. जीवनाच्या लढाईत नेहमीच तोच जिंकत नाही जो सर्वात ताकदवान किंवा सर्वात वेगवान असतो. लवकर किंवा उशिरा जिंकतो तोच जो मनोमन विश्वास ठेवतो की तो जिंकू शकतो. ज्या शब्दांवर जोर दिला गेला आहे त्यांच्याकडे नीट लक्ष दिले
तर तुम्हाला कवीच्या मनातील गंभीर अर्थ समजेल. तुमच्या मनात कुठेतरी यशाचे बीज सुप्त स्वरूपात झोपलेले आहे. ते जर जागे केले आणि योग्य दिशेने वापरले तर ते तुम्हाला अशा उंचीवर नेऊ शकते ज्याची कल्पनाही तुम्ही कधी स्वप्नातही केली नसेल. जसा एक महान संगीतकार व्हायोलिनच्या तारा छेडून सुंदर ध्वनी निर्माण करू शकतो, तसा तुम्हीही तुमच्यात दडलेला प्रतिभेचा सूर जागवू शकता, ज्याच्या मदतीने तुम्ही स्वतःला उंचावर नेऊ शकता आणि तुम्हाला जे ध्येय साध्य करायचे आहे ते नक्कीच साध्य करू शकता. 40 वर्षापर्यंत अब्राहम लिंकन जे काही हातात घेत होते ते अपयशी झाले होते. ते एका गुमनाम ठिकाणाहून आलेले एक अपरिचित व्यक्ती होते. त्यांच्या आयुष्यात एक महान अनुभव आला नाही तोपर्यंत त्यांच्यामधील सुप्त प्रतिभा जागी झाली नव्हती. त्या अनुभवानंतरच ते जगातील महान व्यक्तीमध्ये गणले जाऊ लागले. हा अनुभव आला ॲन रुटलेज यांच्या माध्यमातून. त्या एकमेव स्त्री होत्या ज्यांच्यावर लिंकन प्रेम करत होते. हे एक ज्ञात सत्य आहे की प्रेमाची भावना ही विश्वासाच्या मानसिक अवस्थेशी अतिशय निकटतेने जोडलेली असते, कारण प्रेम आपल्या विचारांच्या कंपनांना आध्यात्मिक स्वरूपात बदलण्याच्या सर्वात जवळचे माध्यम आहे. लेखकाला आपल्या संशोधनात असे आढळून आले की शेकडो यशस्वी लोकांच्या जीवनाचा अभ्यास केल्यावर जवळजवळ सर्वांच्या यशामागे एखाद्या स्त्रीच्या सल्ल्याचा प्रभाव स्पष्ट दिसून आला. जर तुम्हाला विश्वासाच्या शक्तीचा पुरावा हवा असेल तर त्या पुरुष आणि स्त्रियांच्या यशाचा अभ्यास करा ज्यांनी विश्वासाचा उपयोग केला आहे. या यादीमध्ये सर्वप्रथम नाव येते ते नजरेन आणि जिजस ख्रिस्टचे. ख्रिस्ती धर्माचा पाया आहे विश्वास. जरी कित्येक लोकांनी या महान शक्तीचा चुकीचा अर्थ लावला असला तरी ईसा मसीह यांच्या शिक्षणाचा आणि कार्याचा सार, ज्याला चमत्कार म्हटले जाते, त्याचा मूलाधार आहे विश्वास. जर चमत्कार नावाची एखादी गोष्ट असेल तर ती फक्त त्या मानसिक अवस्थेमुळेच घडू शकते जिला विश्वास म्हणतात. आता आपण त्या माणसाच्या जीवनातील विश्वासाची शक्ती पाहूया ज्याला संपूर्ण मानवजात ओळखते. त्या माणसाचे नाव आहे महात्मा गांधी. गांधीजीमध्ये विश्वासाच्या शक्यतांचे सर्वात विलक्षण उदाहरण पाहायला मिळते. त्यांच्या काळात त्यांच्याकडे इतकी महान शक्ती होती जी कोणत्याही जिवंत व्यक्तीकडे नव्हती, आणि तरीही त्यांच्या हातात ना पैसा, ना सेना, ना शस्त्रे, काहीच नव्हते. त्यांच्याकडे तरीही शक्ती होती. ही शक्ती त्यांच्याकडे कशी आली? त्यांनी ही शक्ती विश्वासाच्या तत्वाचे आकलन करून विकसित केली, आणि त्यांच्यात अशी क्षमता होती की त्यांनी आपला विश्वास 20 कोटी लोकांच्या मनात पेरला. गांधीजींनी 20 कोटी मनांना एकाच मेंदूप्रमाणे एकत्र विचार करण्यासाठी आणि चालण्यासाठी प्रेरित केले. हे अत्यंत महान कार्य होते. विश्वासाशिवाय अशी कोणती शक्ती एवढे मोठे कार्य करू शकली असती? 20व्या शतकाच्या मध्यात मार्टिन लुथर किंग यांच्या मनात मानवी हक्कांसाठी आणि सर्वांच्या सन्मानासाठी अत्यंत खोल विश्वास होता. त्यांच्या या विश्वासामुळे विविध जाती आणि समुदायातील पुरुष स्त्रिया त्यांच्यावर विश्वास ठेवून समान हक्काच्या संघर्षात उतरले. त्यांचे स्वप्न होते की माणसाला त्याच्या रंगावरून नाही तर त्याच्या स्वभावावरून ओळखले जावे. हे स्वप्न पूर्णपणे सत्यात उतरले नसले तरी त्यांचे कार्य आणि बलिदान संपूर्ण जगासाठी नव्या युगाची सुरुवात ठरले आणि आजही लोकांना प्रेरणा देत राहिले. व्यवसाय आणि उद्योग चालवण्यासाठी विश्वास आणि सहकार्याची आवश्यकता असते. या संदर्भात एक घटना अत्यंत रोचक आणि उपयुक्त आहे, कारण ती आपल्याला हे तत्व स्पष्टपणे समजावते की उद्योगपती आणि व्यावसायिकांनी घेण्यापूर्वी देणे या पद्धतीने कशी प्रचंड संपत्ती निर्माण केली. ही घटना सन 1900 मधील आहे, जेव्हा युनायटेड स्टेट्स स्टील कॉर्पोरेशन स्थापन होते. ही कथा वाचताना काही मूलभूत तत्त्वे मनात ठेवा, मग तुम्हाला समजेल की विचार कसे प्रचंड संपत्तीमध्ये बदलतात. जर तुम्ही सुद्धा त्यांच्यातले असाल जे विचार करतात की मोठी संपत्ती कशी कमावली जाते, तर ही युनायटेड स्टेट्स स्टील कॉर्पोरेशनची कहाणी तुम्हाला बरेच काही शिकवून जाईल. आणि जर तुम्हाला अजूनही काही शंका असेल की माणूस आपल्या विचारांद्वारे श्रीमंत होऊ शकतो, तर ही गोष्ट तुमच्या मनातील ती शंका दूर करेल, कारण या कथेत तुम्हाला या पुस्तकात दिलेल्या तत्वांचा प्रत्यक्ष वापर दिसेल. त्या $1 बिलियन भाषणानंतर 12 डिसेंबर 1900 च्या संध्याकाळी अमेरिकेतील सुमारे 80 श्रीमंत दिग्गज 50
फिफ्थ अव्हेन्यूवरील युनिव्हर्सिटी क्लबच्या सभागृहात जमले होते. हा कार्यक्रम पश्चिमेकडून आलेल्या एका तरुणाचा सन्मान करण्यासाठी आयोजित केला होता, पण अर्धा डझन लोकांव्यतिरिक्त कोणालाही कल्पना नव्हती की ते अमेरिकन औद्योगिक इतिहासातील सर्वात मोठ्या घटनेपैकी एकाचे साक्षीदार होणार होते. जे एडवर्ड सिमन्स आणि चार्ल्स स्टीवर्ट स्मिथ कृतज्ञतेने भरले होते, कारण पिट्सबर्ग मध्ये गेल्यावर चार्ल्स एम श्वाब यांनी त्यांचे भव्य स्वागत आणि आदरातिथ्य केले होते. म्हणूनच त्यांनी 48 वर्षीय श्वाब यांची पूर्वेकडील बँकरांच्या समितीशी ओळख करून देण्यासाठी डिनर हे आयोजित केले होते. त्यांना कल्पनाही नव्हती की हा कार्यक्रम इतका प्रभावी ठरेल. त्यांनी श्वाब यांना चेतावणी देखील दिली होती. न्यूयॉर्कच्या लोकांना भाषणाचा अतिरेक आवडत नाही. बुद्धिमत्तेवर आधारलेली भाषणेच त्यांना भावतात. जर त्यांनी श्रोते हॅरिमन आणि वॉल्टर बिस्ट यांना कंटाळवाणे केले तर ते गैरसोयीचे ठरेल. त्यामुळे आपण 15-20 मिनिटातच भाषण संपवावे असे त्यांना सांगण्यात आले. जॉन पियरपॉन्ट मॉर्गन स्वतःच्या उच्च पदामुळे श्वाब यांच्या उजव्या बाजूस बसले होते. त्यांच्या या कार्यक्रमात थोडाच वेळ थांबण्याचा विचार होता. माध्यमे आणि लोकांनाही असेच वाटत होते की हा कार्यक्रम साधाच आहे, कारण दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रामध्ये या कार्यक्रमाचा उल्लेख देखील नव्हता. दोन्हीही मेजवानी देणारे आणि प्रमुख पाहुण्यांनी छान भोजन केले, पण संभाषण खूपच कमी झाले. बँकर आणि दलालांपैकी खूपच कमी जण श्वाब यांना ओळखत होते, जरी त्यांच्या कारकिर्दीने मोनोंगाहेला नदीच्या काठावर भव्य उंची गाठली होती. काहींना तर ते नीट माहीतही नव्हते. पण संध्याकाळ संपण्याआधीच त्या सर्वांच्या आणि मॉर्गन यांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि $1 बिलियन युनायटेड स्टेट्स स्टील कॉर्पोरेशनचे बीज तिथेच पेरले गेले. इतिहासाच्या दृष्टीने कदाचित हे दुर्दैवी आहे की त्या डिनरमध्ये श्वाब यांनी केलेल्या भाषणाची कोणतीही लिखित नोंद उपलब्ध नाही. कदाचित ते अनौपचारिक भाषण होते, ज्यात व्याकरणाच्या चुका होत्या, काही म्हणी आणि विनोदही असावेत. पण या सगळ्यांपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे त्या भाषणात अशी अमिट शक्ती होती की $5 अब्ज मालमत्तेचे मालक असलेले लोकही त्याच्यामुळे थक्क झाले होते. भाषण 90 मिनिटे चालले. श्रोते मंत्रमुग्ध झाले. भाषण संपल्यानंतर मॉर्गन यांनी श्वाब यांना खिडकीजवळ नेले आणि तिथे चौकटीवर बसून 1 तास चर्चा केली. श्वाब यांच्या व्यक्तिमत्वाची जादू तर होतीच, पण त्याहूनही मोठा प्रभाव होता त्यांनी सादर केलेल्या स्टील उद्योग विस्ताराच्या आराखड्याचा. अनेकांनी मॉर्गन यांना प्रयत्न केले होते की बिस्किट, वायर, हूप, साखर, रबर, विस्की, तेल आणि च्युइंगम प्रमाणे स्टीलसाठी ट्रस्ट तयार करावा. जॉन डब्ल्यू गेट्स, एक जुगारी, यांनीही प्रस्ताव मांडला होता, पण मॉर्गन त्यांच्यावर विश्वास ठेवत नव्हते. बिल आणि जिम मूर, शिकागोचे स्टॉक तज्ज्ञ, त्यांनीही प्रयत्न केला, पण तेही अपयशी ठरले. ग्रामीण वकील अल्बर्ट एच गॅरी हेही तेच इच्छित होते, पण त्यांचा प्रभाव पुरेसा नव्हता. फक्त चार्ल्स श्वाब यांच्या बोलण्याच्या कलेने जॉन पी मॉर्गन यांच्या मनात ती प्रेरणा निर्माण केली, ज्यामुळे त्यांनी या प्रचंड आर्थिक प्रयोगात अविश्वसनीय शक्यता पाहिल्या. जरी बहुतेक सोपे पैसे कमवणाऱ्या लोकांच्या नजरेतही ही योजना वेडेपणाची कल्पना वाटत होती. आर्थिक एकत्रीकरण एक पिढी अगोदरच सुरू झाले होते आणि स्टील उद्योगातील हजारो लहान आणि अनेकदा अकार्यक्षम कंपन्यांना मोठ्या कॉर्पोरेशनमध्ये रूपांतरित केले, ज्यांनी स्पर्धेला चिरडून पुढे वाट काढली. हे सर्व हसतमुख धाडसी पायरेट जॉन डब्ल्यू गेट्स यांनी शोधलेल्या तंत्रामुळे शक्य झाले. गेट्स यांनी अनेक लहान कंपन्या एकत्र करून अमेरिकन स्टील अँड वायर कंपनी तयार केली होती आणि मॉर्गन सोबत मिळून फेडरल स्टील कंपनीचीही स्थापना केली होती. पण या सर्व कंपन्या अँड्रू कार्नेगी यांच्या महाकाय साम्राज्याच्या तुलनेत फारच लहान होत्या. कार्नेगी हे स्वतःच्या त्या प्रचंड संस्थेचे मालक आणि मुख्य व्यवस्थापक होते. कितीही एकत्र आले तरी या सर्व कंपन्या मिळून सुद्धा कार्नेगी यांच्या एम्पायरला धक्का देऊ शकत नव्हत्या. हे मॉर्गन जाणून होते. कार्नेगी देखील हे चांगले जाणून होते. इस्किबो कॅसलच्या उंच मनोऱ्यावरून त्यांनी पाहिले की मॉर्गन यांच्या लहान कंपन्या त्यांच्या व्यवसायात शिरकाव करत आहेत. सुरुवातीला त्यांनी हे उत्सुकतेने पाहिले, पण ते नंतर चिडू लागले. जेव्हा ही घुसखोरी वाढू लागली तेव्हा कार्नेगी संतापले आणि बदला घेण्यास सुरुवात केली. त्यांनी ठरवले की आपल्या स्पर्धकाच्या प्रत्येक मिलचा एक डुप्लिकेट ते तयार करतील. आतापर्यंत त्यांनी वायर, पाईप, हूप किंवा शीट उद्योगात कधीही रस दाखवला नव्हता. ते फक्त इतरांना काम करू देत असत आणि स्वतः समाधानी होते. पण आता आपल्या हुशार आणि सक्षम लेफ्टनंट चार्ल्स श्वाब यांच्या मदतीने ते आपल्या शत्रूंना संपवण्याची योजना आखत होते. चार्ल्स एम श्वाब यांच्या भाषणामध्ये मॉर्गन यांना त्यांच्या सर्वात मोठ्या समस्येचे उत्तर मिळाले. कार्नेगी शिवाय कोणतेही ट्रस्ट ज्याच्याकडे सर्वात मोठी
स्टील कंपनी आहे, ट्रस्ट म्हणून घेण्यालायकच नाही. एका लेखकाने याबद्दल म्हटले होते, हे म्हणजे असे लिंबू पाणी होईल ज्यामध्ये लिंबूच नाही. 12 डिसेंबर 1900च्या रात्री श्वाब यांच्या भाषणातील संकेत अगदी स्पष्ट होता. जरी त्यांनी असा कुठलाही दावा केला नव्हता की कार्नेगीचे विशाल साम्राज्य मॉर्गनच्या छत्राखाली आणले जाऊ शकते, तरीही भाषणातून त्याचा इशारा स्पष्ट दिसत होता. श्वाब यांनी स्टील उद्योगाच्या भविष्याबद्दल चर्चा केली आणि असा सक्षम, तज्ञ आणि कार्यक्षमतेवर आधारित एक नवी सिस्टीम तयार करण्यावर भर दिला. निकामी मिल्स बंद करणे, यशस्वी उत्पादनावर लक्ष केंद्रित करणे, खनिजांच्या वाहतुकीत बचत, ओव्हरहेड आणि प्रशासकीय खर्च कमी करणे आणि परदेशी बाजारपेठेत ठोस प्रवेश करणे. येथून पुढे श्वाब यांनी त्यांना हेही सांगितले की त्यांच्या पारंपरिक धोरणांमध्ये चुका कुठे आहेत. त्यांनी संकेत दिला की त्या काळात स्टील उद्योगाचे ध्येय होते मोनोपॉली तयार करणे, किमती वाढवणे आणि स्वतःला गोडधोड डिव्हिडंड देणे. श्वाब यांनी विनोदी पण तीक्ष्ण शैलीत या सिस्टीमच्या उणिवा उघड केल्या. त्यांनी सांगितले की अशा धोरणामध्ये दीर्घकालीन दृष्टिकोन नाही, कारण ते बाजाराला त्या काळात मर्यादित आणि संकुचित करत होते, जेव्हा संपूर्ण जगात विस्ताराची लाट उसळली होती. श्वाब यांनी दावा केला की स्टीलच्या किमती कमी केल्या तर बाजार वाढेल, स्टीलच्या नवीन उद्योगांची निर्मिती होईल आणि जगातील व्यापाराचा मोठा हिस्सा त्यांच्या हातात येईल. श्वाब यांना हे स्वतःही माहीत नव्हते की ते स्वतः मॉडर्न मास प्रोडक्शनचे अग्रदूत ठरणार होते. डिनर संपले, मॉर्गन आपल्या घरी गेले आणि श्वाब यांच्या भविष्यदृष्टीवर विचार करू लागले. श्वाब पिट्सबर्गला परत गेले, जिथे ते अँड्रू कार्नेगीचे स्टील साम्राज्य चालवत होते. गॅरी आणि इतर मेहमान स्टॉक टिकरकडे परत गेले आणि पुढील घडामोडीची वाट पाहू लागले. मॉर्गन यांना श्वाब यांनी दिलेले तर्क एक आठवडा पचवावा लागला, पण शेवटी मॉर्गन यांनी स्वतःला पटवून दिले की हा प्रस्ताव आर्थिकदृष्ट्या धोकादायक नाही. त्यांनी श्वाब यांना बोलावले. श्वाब थोडे संकोची होते आणि म्हणाले, कार्नेगी यांना हे समजले तर त्यांना आवडणार नाही की त्यांचा विश्वासू अध्यक्ष वॉल स्ट्रीटच्या सम्राटाला भेटतो आहे, कारण कार्नेगी यांनी वॉल स्ट्रीटवर कधीही पाऊल न ठेवण्याची शपथ घेतली होती. मिडलमॅन जॉन डब्ल्यू गेट्स यांनी उपाय सुचवला. श्वाब जर फिलाडेल्फियाच्या बेलव्ह्यू हॉटेलमध्ये जात असतील तर मॉर्गनही त्याच वेळी तिथे थांबू शकतात. पण दुर्दैवाने श्वाब हॉटेलमध्ये पोहोचल्यावर मॉर्गन आजारी पडून न्यूयॉर्कला गेले होते. त्यांच्या खूप विनंती केल्यानंतरच श्वाब न्यूयॉर्कला गेले आणि मॉर्गन यांच्या विशाल लायब्ररीत दोघांची महत्त्वपूर्ण भेट घडली. काही आर्थिक इतिहासकारांचे मत आहे की या संपूर्ण नाट्यात प्रारंभापासून ते शेवटपर्यंत स्टेज डायरेक्टर अँड्रू कार्नेगी होते. त्यांच्या मते श्वाब यांचे डिनर, त्यांचे ऐतिहासिक भाषण आणि मॉर्गन श्वाब यांची भेट ही सर्व कार्नेगी यांच्या मनाची पूर्वनियोजित योजना होती. पण सत्य पूर्णपणे याच्या उलट होते. श्वाब यांना स्वतःलाही माहित नव्हते की कार्नेगी हे मान्य करतील की नाही, ते विक्रीबद्दल विचार करतील की नाही, विशेषतः अशा लोकांसोबत ज्यांच्याविषयी त्यांना चीड होती. श्वाब भेटीला गेले, छापील तांब्याच्या प्लेट सारख्या अचूक आकड्यांच्या शीट्स घेऊन. त्यात प्रत्येक स्टील कंपनीचे आर्थिक मूल्य आणि भविष्यातील कमाईची क्षमता अत्यंत स्पष्टपणे लिहिली होती. निर्णायक रात्र. त्या 4 जणांनी संपूर्ण रात्र ते आकडे तपासले. नंबर 1 जॉन टी मॉर्गन, सर्वात महत्वाचे. नंबर 2 रॉबर्ट बेकन, मॉर्गन यांचे सुसंस्कृत उच्च शिक्षित भागीदार. नंबर 3 जॉन डब्ल्यू गेट्स, जुगारी ज्यांचा मॉर्गन फक्त साधन म्हणून वापर करीत. नंबर 4 चार्ल्स श्वाब, स्टील उद्योगातील सर्वात जाणकार व्यक्तिमत्व. या सर्व चर्चेत श्वाब यांनी दिलेल्या आकड्यावर एकही प्रश्न उभा राहिला नाही. त्यांनी ज्या कंपनीचे मूल्य सांगितलेलेच अंतिम मानले गेले. श्वाब यांनी आग्रह धरला की ट्रस्टमध्ये फक्त त्या कंपन्या ठेवाव्यात ज्यांची यादी त्यांनी दिली होती. ते एक असे कॉर्पोरेशन बनवत होते ज्यात कुठलीही पुनरावृत्ती नसावी आणि ज्यामुळे कोणत्याही लोभी मित्रांना आपल्या निकामी कंपन्याचा भार मॉर्गन यांच्या खांद्यावर टाकता येणार नाही. सकाळी मॉर्गन उठले आणि त्यांनी स्वतःला ताठ केले, जेव्हा त्यांच्या मनात फक्त एकच प्रश्न उरला होता. ते श्वाब यांना म्हणाले, तुम्हाला वाटते का की तुम्ही अँड्रू कार्नेगी यांना विक्रीसाठी तयार करू शकता? श्वाब यांनी उत्तर दिले, मी प्रयत्न करेन. मॉर्गन म्हणाले, जर तुम्ही त्यांना विक्रीसाठी राजी करू शकला तर मी ते नक्कीच खरेदी करेन. श्वाब यांनी अंदाज लावला की किंमत सुमारे $32 कोटी असेल आणि मग प्रश्न असा होता, कार्नेगी यांना ही रक्कम कोणत्या स्वरूपात हवी असेल? कॉमन स्टॉक, प्रेफर्ड स्टॉक की बॉन्डच्या स्वरूपात? कारण खरे तर $1 बिलियन 1% रक्कम सुद्धा कोणीही रोख स्वरूपात देऊ शकत नव्हते. नंतर ट्रान्स अटलांटिक लाईनच्या डेकवर उभे राहून कार्नेगी यांनी मॉर्गन यांना थोड्या खेदाने म्हटले, काश मी तुम्हाला $10 कोटी अधिक मागितले असते. मॉर्गन हसत उत्तरले, जर तुम्ही मागितले असते तर तेही तुम्हाला मिळाले असते. ही बातमी पसरताच प्रचंड खळबळ उडाली.
एका ब्रिटिश रिपोर्टरने टेलिग्राम पाठवला की परदेशी स्टील उद्योग या मोठ्या ट्रस्टमुळे हादरून गेला आहे. येल विद्यापीठाचे अध्यक्ष हँडली यांनी घोषणा केली की जर देशात ट्रस्ट करण्याबाबत नियम बनवले नाहीत तर पुढील 25 वर्षात वॉशिंग्टनमध्ये एका सम्राटाचे राज्य प्रस्थापित होईल. पण कुशल स्टॉक विशेषज्ञांनी नवीन स्टॉक लोकांमध्ये अशी कला वापरून विकला की संपूर्ण $50 कोटी किमतीचा स्टॉक पलभरात विकला गेला. जनतेने तो अगदी पाण्यासारखा क्षणामध्ये शोषून घेतला. कार्नेगीकडे आता शेकडो कोटी डॉलर होते. मॉर्गन सिंडिकेटला जोखीम उचलण्याच्या बदल्यात $6 कोटी 20 लाख मिळाले होते. गेट्स पासून ते गॅरीपर्यंत सर्वांकडे आता कोट्यावधीची संपत्ती होती. 48 वर्षाच्या श्वाब यांना देखील त्यांचे प्रतिफळ मिळाले. ते या नव्या कंपनीचे अध्यक्ष बनले आणि 1930 पर्यंत त्यांनी कंपनीवर नियंत्रण ठेवले. आता दुसरे उदाहरण पाहू. एका विचारावर विश्वास ठेवून करोडो कमावलेला माणूस हे उदाहरण आहे त्या व्यक्तीचे ज्याने स्वतःच्या एका विचारावर अढळ विश्वास ठेवून कोट्यावधी डॉलर कमावले आणि असंख्य लोकांना श्रीमंत होण्याचा मार्ग दाखवला. ही व्यक्ती होती सर जॉन टेम्पल्टन. ते पैशाची गुंतवणूक करण्याच्या स्वतःच्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास ठेवत होते. टेम्पल्टन इतरांपेक्षा वेगळे का होते? साध्या लोकांच्या तुलनेत ते गुंतवणुकीत खूपच बुद्धिमान आणि विवेकी होते. जास्तीत जास्त लोक भावनांमध्ये वाहून नासमजपणाने किंवा साध्या कॉमन सेन्स कडे दुर्लक्ष करून पैसा गुंतवतात. टेम्पल्टन यांना जाणवले की त्यांची गुंतवणुकीची कला त्यांना भरपूर पैसा कमावून देऊ शकते, परंतु ते लहान गुंतवणूकदारांना ती मदत करू शकत नाहीत जी खरोखर ते इच्छित होते. त्यामुळे त्यांनी एक महान कल्पनेची सुरुवात केली, म्युच्युअल फंड्स. लहान गुंतवणूकदारांना पैसाही गुंतवणूक शकतील आणि मोठे परतावे मिळू शकतील अशा म्युच्युअल फंडाची त्यांनी सुरुवात केली. त्या काळासाठी हा एक अत्यंत नवीन आणि क्रांतिकारी विचार होता. टेम्पल्टन यांनीच त्या संकल्पनेला जन्म दिला जी आज संपूर्ण जगभर म्युच्युअल फंड्स नावाने प्रसिद्ध आहे. टेम्पल्टन फंडची सुरुवात आणि आजची वास्तविकता. टेम्पल्टन ग्रोथ फंडचे अंशकालिक कर्मचारी आणि शेअर होल्डर जॉन टेम्पल्टन आठवतात. पहिली मीटिंग आम्ही एका छोट्या खोलीत घेतली. आमच्या सोबत काही साधे किराणा माल विकणारे अधिकारी बसले होते आणि आज टेम्पल्टन फंडमध्ये 600 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. त्यांची एकूण गुंतवणूक मूल्य $536 अब्ज पेक्षा जास्त आहे. या झपाट्याने वाढीमुळेच टेम्पल्टन ग्रुप आज जगातील अव्वल फंड ग्रुप बनला आहे. टेम्पल्टनच्या वाढीचे एक उदाहरण फक्त 3 वर्षापूर्वी ज्यांनी $10,000 टेम्पल्टन फंडमध्ये गुंतवले होते, आज त्यांची गुंतवणूक $1 मिलियन इतकी झाली आहे. संपत्ती आणि समाधान. 2002 मध्ये त्यांनी आपली कंपनी टेम्पल्टन फंड्स ऑफ इंटरेस्ट $410 दशलक्ष विकली. तेव्हा त्यांना मनापासून समाधान वाटले की त्यांनी अनेक लोकांना श्रीमंत बनण्यामध्ये मदत केली आहे. मित्रांनो, हा चॅप्टर या ठिकाणी संपलेला आहे. तर पाहत रहा एसके बुक समरी, थिंक अँड ग्रो रिच. नक्की फरक पडत आहे व्हिडिओ चॅप्टर्स. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. स्वतःची काळजी घ्या. नवनवीन पुस्तके वाचा. खूप मेहनत करा आणि आनंदी रहा.